नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 14 मधील श्लोक 16 ते 20 पाहणार आहोत. श्लोक 16 पाहूया. कर्मणा सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखं ज्ञानं तमसा फलं. सुकृतस्य म्हणजे पुण्य, आहू म्हणजे म्हटले आहे, सात्विकम म्हणजे सत्वगुणामध्ये. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते, परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपण आहे. आता पहा, सत्वगुणामधील पुण्यकर्माचे फळ हे शुद्ध असते, म्हणून मोहातून मुक्त झालेले ऋषी हे सुखी असतात, परंतु रजोगुण कर्म केवळ दुःखकारकच असते. रजोगुणाच्या प्रभावाखाली केलेले कोणतेही कर्म हे निश्चितच दुःखकारक असे आहे. त्यामध्ये थोडेफार मानसिक सुख असू शकते की हे माझे घर आहे किंवा हा माझा पैसा आहे, परंतु हे वास्तविक सुख नव्हे. तसेच तमोगुणाच्या बाबतीत सांगायचं तर कर्म करणारा अज्ञानी असतो, म्हणून त्याने केलेल्या सर्व कर्माची परिणिती वर्तमान दुःखातच होते व तो पशु योनीत पतित होतो. आता मायेच्या प्रभावामुळे जरी पशूंना कळत नसले तरी पशुजीवन दुःखमयच की. भगवंत सर्व सृष्टीचे नियंत्रण करतात, त्यामुळं प्रत्येक सजीव हा त्यांना पुत्रासमान आहे. त्यामुळे एखाद्या मुंगीची हत्याही भगवंत सहन करत नाही. मनुष्याला त्याचे फळ भोगावेच लागते. आता श्लोक 17 पाहूया. सत्वात् संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमाद मोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. संजायते म्हणजे उत्पन्न होते, मोहौ म्हणजे मोह, भवताः म्हणजे उत्पन्न होतो. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. आता कृष्ण भावनेद्वारे समाजामध्ये सत्वगुणांचा विकास होईल. जेव्हा सत्वगुणांचा विकास होईल तेव्हा लोक वस्तूंना यथार्थ रूपामध्ये पाहू शकतील. तमोगुणातील लोक हे पशुवतच असतात. उदाहरण पाहिजे पहा, तमोगुणाच्या प्रभावामुळे ते जाणू शकत नाहीत की प्राण्यांची हत्या केल्यानंतर पुढील जन्मी ते याच पशुकडून मारिले जाण्याची शक्यता असते. त्यासाठी सत्वगुणाचा विकास कसा करता येईल हे पाहिले पाहिजे, तर संपूर्ण जगतात सुखशांती नांदेल. अन्यथा रज आणि तमगुणीच्या आहारी जगेलात शांती समृद्धीची शक्यताच राहणार नाही. आपण पाहतो रजोगुणामध्ये लोक लोभी होतात. पुरेसा पैसा आणि इंद्रिय तृप्तीची पुरेशी साधने असली तरी त्या व्यक्तीला मनशांती लाभत नाही किंवा सुखही लाभत नाही. म्हणून जर त्याला सुखी व्हायचे असेल तर कृष्ण भावनेच्या अभ्यासाद्वारे सत्वगुणाकडे उन्नती करणे आवश्यक आहे. कारण रजोगुणी मनुष्य मानसिक दृष्ट्याच दुःखी असतो असे नव्हे, तर त्याचा व्यवसायही कष्टप्रदच असतो. पैसा मिळवण्यासाठी त्याला अनेक युक्त्या योजना कराव्या लागतात आणि तमोगुणामध्ये लोक मूर्खच बनतात. परिस्थितीने निराश झाल्याने व्यसनांचा आश्रय घेतात व त्यांचे जीवन फार अंधकारमय असते. आता श्लोक 18 पाहूया. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः
जगन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. गच्छन्ति म्हणजे जातात, तिष्ठन्ति म्हणजे निवास करतात, जगन्य म्हणजे निंद्य किंवा अघोरी. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधःपतन होते. पहा, या श्लोकात प्रकृतीच्या 3 गुणातील कर्माचे परिणाम सांगितले आहेत. स्वर्ग लोकांचा समावेश असलेल्या उच्चतर लोकांचा मालिकेमध्ये अत्यंत उन्नत अवस्थेतील जीव वास करतात. या लोकांमध्ये सत्यलोक किंवा ब्रह्मलोक हा अत्युच्च लोक वास करतात. या प्रकारचे उन्नत जीवन केवळ सत्वगुणामुळेच आपल्याला प्राप्त होते. तसा रजोगुण हा एक प्रकारचे मिश्रण आहे, तो सत्व आणि तमगुणाच्या मध्ये आहे. मनुष्य सदैव शुद्ध नसतो. रजोगुणामध्ये स्थित असला तरी तो पृथ्वीवर एक राजा किंवा धनवान मनुष्य म्हणून राहतो, परंतु गुणांच्या मिश्रणामुळे त्याची अधोगतीही होऊ शकते. या ठिकाणी तमोगुणाचे वर्णन जगन्य असे केले आहे. भौतिक प्रकृतीतील हा अत्यंत कनिष्ठ गुण आहे. मानव योनीच्या खालोखाल पक्षी, पशु अशा अनंत 84 लक्ष योनी आहेत असं आपण म्हणतो ना. आणि तमोगुणाच्या विकासानुसार या अधमयोनी प्रत मनुष्याची अवनती होते. या श्लोकातील तामसा हा शब्द जे लोक उच्चतर गुणाप्रत प्रगती न करता निरंतर तमोगुणातच राहतात त्यांचे भविष्य अत्यंत अंधकारमय असते. म्हणून या दोघांना सत्वगुणाप्रत उन्नती करण्यासाठी कृष्ण भावना भावित होणे आवश्यक आहे. आता श्लोक 19 पाहूया. नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा दृष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. गुणेभ्य म्हणजे गुणाखेरीच, मद्भावम म्हणजे माझ्या आध्यात्मिक स्वभावाला, अधिगच्छति म्हणजे प्राप्त होतो. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्माचा प्राकृतिक गुणाखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त करतो. आता श्रीकृष्ण हे आद्य गुरु आहेत आणि ते अर्जुनाला आध्यात्मिक ज्ञान प्रदान करत आहेत. प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या उपदेशाद्वारे जीव स्वतःचे आध्यात्मिक स्वरूप, शरीर, इंद्रिये, आपण कसे बद्ध झालो आहोत, आपण कसे त्रिगुणांच्या प्रभावाखाली आहोत हे जाणू शकतो. आपली मूळ स्थिती जाणल्यावर आध्यात्मिक जीवनाला वाव असणाऱ्या दिव्य स्तराला तो प्राप्त करू शकतो आणि कृष्ण भावना भावित मनुष्यावर प्राकृतिक गुण आपला प्रभाव पाडू शकत नाहीत. जो मनुष्य श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो भौतिक प्रकृतीच्या कर्मातून मुक्त झाला. आता श्लोक 20 पाहूया. गुणानेतान नित्य त्रिंदेहि द्रेह समुद्वान जन्म मृत्यू जरा दुःखै विमुक्त अमृतम अश्नुते. समुद्भवान म्हणजे उत्पन्न, अश्नुते म्हणजे भोगतो. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा आणि त्यापासून मुक्त होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन
याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. मनुष्य जरी भौतिक देहामध्ये बद्ध असला तरी आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करून तो प्राकृतिक गुणाच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो आणि आध्यात्मिक जीवनाच्या सुखाचा अनुभव घेऊ शकतो. जेव्हा मनुष्य प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून मुक्त होतो तेव्हा तो भक्तीमध्ये प्रवेश करतो. तर मंडळी, तीनही गुणातील विशेष गुण सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. थोडासा आवाज बसलाय, समजून घ्या. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.